Hi students, good morning to all of you. So today we'll discuss about the new chapters and that chapter is solutions. Okay, तर सोल्युशन चॅप्टर आपण आज पाहणार आहोत. याच्या अगोदर जे आहे सिलेबस चेंज होण्याच्या अगोदर ह्या चॅप्टरचं नाव होतं सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. तर आता काय केलं आहे, काही थोडी पॉईंट जे आहे ते चेंज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे त्याला नाव दिलं आहे सोल्युशन्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पण आहे त्याच्यामध्ये. सोल्युशन्स काय आहे याबद्दल आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. जनरली सोल्युशन म्हणले की आपल्याला डेली लाईफमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जे आहे ते सोल्युशन्स असतात. आपल्या बॉडी फ्लुइड्स आहे, सो दॅट इज द सोल्युशन्स. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे ते आपल्याला सोल्युशनचा यूज होत असतो किंवा आपण डेली लाईफमध्ये जे आहे ते सोल्युशन्स आपण वापरत असतो. ते वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स असतात. ठीक आहे, तर हा जो सोल्युशन चॅप्टर आहे तर ह्या सोल्युशन चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचं आहे नेमकं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कोणत्या असतात. म्हणजे हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज काय आहेत, ते फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. याच्यामध्ये आपल्याला फ्रेझिंग पॉईंट बघायचा आहे, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट बघायचा आहे, ऑस्मॅटिक प्रेशर बघायचं आहे. तर हे जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ह्या फिजिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला डेरिव्हेशन्स वगैरे ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे 2-3 राऊल्स लॉ पाहायचा आहे, त्यानंतर हेनरीज लॉ वगैरे पाहायचा आहे. काही कन्सेप्ट जे आहे त्याच्या अगोदर आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर सुरुवातीला अगोदर सांगितलं होतं की सोल्युशन्स नेमकं काय आहे, की हे 11th मध्ये थोडा पार्ट जो आहे तो मिक्सचर्स हा जो पार्ट जो आहे तो झालेला आहे. मिक्सचर म्हणलं की तुमच्या डोक्यात लगेच क्लिक होते की काय आहे, मिक्सचर इज द वन ऑर मोर कॉम्पोनंट्स. काय आहे मग, एक किंवा अनेक कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये जे आहे ते इन्व्हॉल्व असतात अँड दॅट इज द मिक्सचर. आणि हे मिक्सचर जे पाहत असता वेळेस त्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे पार्ट्स केलेले आहेत. त्यामध्ये प्युअर सबस्टन्स आहे, इम्प्युअर सबस्टन्स आहे. मग प्युअर कोणते असतात, इम्प्युअर कोणते असतात ह्याबद्दल आपण पाहिलेलं होतं. म्हणजे हे 11th पार्ट आहे. सो दॅट इज द मिक्सचर. तसाच सोल्युशन म्हणजे एक मिक्सचर आहे आणि हे जे मिक्सचर असतात हे जनरली देअर आर द 2 टाइप्स. एक आहे होमोजिनियस अँड अनदर इज अ heterogeneous. Okay, homogeneous and heterogeneous. So solutions are also homogeneous and heterogeneous. पण ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला जे पाहायचं आहे सो दॅट इज द होमोजिनियस मिक्सचर. मग सो व्हॉट इज द होमोजिनियस अँड हेटेरोजिनियस. मग सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण सोल्युशन बद्दल जे आहे ते पाहू. सो सोल्युशन इज द वन ऑर मोर कॉम्पोनंट्स. यामध्ये काय आहेत मग, वन ऑर मोर कॉम्पोनंट जे आहेत ते इन्व्हॉल्व असतात अँड दॅट कॉम्पोनंट्स आर द सॉल्व्हंट अँड सोल्यूट. सो देर इज अ प्रेझेंट अ सॉल्व्हंट अँड वन ऑर मोर सोल्यूट पार्टिकल्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज द सोल्युशन्स. सोल्युशन म्हणजे काय नेमकं, की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहे ते सॉल्व्हंट असतो आणि वन ऑर मोर त्याच्यामध्ये काय असतात मग सोल्यूट पार्टिकल्स असतात. सो इट इज कॉल्ड ॲज द सोल्युशन्स. काय म्हणलेलं आहे, द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आर द सॉल्व्हंट अँड वन ऑर मोर सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज सोल्युशन्स. मग सोल्युशन मध्ये 2 पार्ट आहेत पहा. सोल्युशन मध्ये काय सांगितलेलं आहे, 2 पार्ट आहेत. एक आहे सॉल्व्हंट. ओके, सोल्युशनचे 2 पार्ट असतात. म्हणजे सोल्युशन मध्ये काय आहे पहा, सोल्युशन सो दॅट आर मेड अप ऑफ फ्रॉम द solvent that are made up of from the solvent and solute. solvent and solute. म्हणजे सोल्युशन जो बनलेला आहे तो एक 2 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सने असतो. म्हणजे एक सॉल्व्हंट आहे आणि सोल्यूट आहे. सो आता सॉल्व्हंट्स मीन्स काय, सोल्युशन म्हणजे सांगितलेलं आहे तुम्हाला द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ द सोल्यूट, कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स ऑफ द सॉल्व्हंट and one or more solute is called as solution. मग सॉल्व्हंट काय आहे पहा, सॉल्व्हंट जो आहे सो लार्जर constituent particles in the solutions. The constituent particles in the solutions सॉल्व्हंट कसा असतो मग लार्जर असतो. म्हणजे सिंपली आपल्याला सांगता येतो पहा, द constituents parts of the solution is larger and that is called as the solvent.
म्हणजेच त्या सोल्युशन मध्ये जो जास्त प्रमाणामध्ये असतो त्यांना काय म्हणायचं, सॉल्व्हंट म्हणायचं. आणि जो कमी प्रमाणात असतो तो काय असतो मग, सोल्यूट. म्हणून द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आर प्रेझेंट इन लार्जर, सो इट इज कॉल्ड एज द सॉल्व्हंट. आणि हा कसा असतो मग, लेझर असतो. ओके, म्हणजे लेस असतो. द कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आर इन द सोल्युशन्स आर लेस. हा कसा असतो मग, लेस असतो, कमी असतो, म्हणजे तो झाला सोल्यूट्स. अजून एक काही डेफिनेशन्स आपल्याला वेगवेगळे सांगता येतात पहा. सॉल्व्हंट, द सबस्टन्स विच डिझॉल्व द सोल्यूट पार्टिकल्स. काय म्हणतो मी, द सबस्टन्स विच डिझॉल्व द सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज सॉल्व्हंट. द सबस्टन्स विच डिझॉल्व्स म्हणजे जो सबस्टन्स जे की सोल्यूट पार्टिकलला डिझॉल्व करतो त्याला काय म्हणतात, सॉल्व्हंट म्हणतात. द सबस्टन्स विच डिझॉल्व इन द सॉल्व्हंट इज कॉल्ड एज सोल्यूट. जो सबस्टन्स डिझॉल्व होतो सॉल्व्हंट मध्ये त्याला म्हणतात सोल्यूट. जो सबस्टन्स सोल्यूटला डिझॉल्व करतो त्याला म्हणतात सॉल्व्हंट. ओके, विच डिझॉल्व द सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज सॉल्व्हंट. and the substance which dissolve in the solvent is called as solute. ओके, डेफिनेशन समजतात. ते जनरल सर्व डेफिनेशन्स आहेत, मी काय ते लिहून देणार नाही. तर मी सांगायला ते तुम्ही नोट करत राहा. वाटलं काय म्हणलेलं आहे, सोल्युशन्स बद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला. सोल्युशन्स काय आहे, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर द सॉल्व्हंट अँड वन ऑर मोर सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज सोल्युशन. सो सॉल्व्हंट आणि सोल्यूट्स आहे. सोल्युशन्स आर मेड अप ऑफ फ्रॉम सॉल्व्हंट अँड सोल्यूट. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर इन लार्जर अमाउंट इज कॉल्ड एज सॉल्व्हंट. The constituent particles are in lesser amount is called as solute. दुसऱ्या डेफिनेशन सांगतो पा सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या. The substance which dissolve in solvent is called as solute. The substance which dissolve in, जो सबस्टन्स सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो त्याला सोल्यूट म्हणतात. ओके, and the substance which dissolve the solute particles is called as solvent. जो सबस्टन्स सोल्यूट पार्टिकलला डिझॉल्व करतो त्याला म्हणतात सॉल्व्हंट. जसं वॉटर इन शुगर, एक्झाम्पल सांगता येते आपल्याला पहा. ओके, वॉटर इन शुगर. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्सप्लेन करता येतो. काय आहे वॉटर, वॉटर इज द सॉल्व्हंट्स अँड शुगर इज द सोल्यूट. सो हे जे काही आपल्याला सोल्युशन्स बनलेलं आहे किंवा आपण हे जे सोल्युशन बनवलेलं आहे, सो दॅट इज द, हा कशाचा आहे मग, वॉटरचा आणि शुगरचा आहे. So that is the solutions, and that solutions are made up of from the solvent as a water, solute as a sugar. So that constituent particles from solvent and solute made up of, it is called as the solution. Okay, solutionच्या, सॉल्व्हंटच्या आणि सोल्यूटच्या मी तुम्हाला दोन डेफिनेशन सांगितलेले आहे. लार्जर अमाउंट कॉन्स्टिट्युएंट जो पार्टिकल्स प्रेझेंट असतात सॉल्व्हंट म्हणतात. लेझर अमाउंट मध्ये जो प्रेझेंट असतो त्याला सोल्यूट म्हणतात. दुसरं सांगितलेलं आहे काय, विच डिझॉल्व्स द सोल्यूट पार्टिकल्स इज कॉल्ड एज सॉल्व्हंट्स. विच डिझॉल्व इन द सॉल्व्हंट इज कॉल्ड एज सोल्यूट. सो सोल्युशन अँड सॉल्व्हंट सांगितलेलं आहे पहा. आता हे जे सोल्युशन्स असते, हे सोल्युशन जे आहे ते दोन प्रकारचे आहे. अजून कोणते दोन प्रकार आहेत मग, एक आहे होमोजिनियस अँड अनदर इज हेट्रोजिनियस. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस आहे पहा. होमोजिनियस म्हणजे काय, सो द फेज आर मेड अप ऑफ फ्रॉम अ सिंगल फेज.
म्हणजे जो फेज आहे त्याचा जो स्टेट आहे तो कसा असतो, सिंगल फेजचा असतो. जसं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे वॉटर इन शुगर, म्हणजे वॉटर मध्ये काय केलं आपण, शुगर टाकलेला आहे, तर तो शुगर काय झालेला आहे, टोटली डिझॉल्व्ह झाला आणि हा जो काही सोल्युशन तयार झालेला आहे हा सोल्युशन कसा आहे पहा, लिक्विड फॉर्म मध्ये आहे, म्हणजे एकाच फॉर्म मध्ये आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द होमोजिनियस सोल्युशन. हा काय असतो मग, होमोजिनियस सोल्युशन असतो. So constituents particles in the solution are in the same phase is called as homogeneous solution. The constituents particles are in the solutions in same phase is called as homogeneous solution. The constituents particles are in solution in different phase is called as heterogeneous solution. जर सेम फेज मध्ये असेल होमोजिनियस, डिफरंट फेज मध्ये असतील तर हेटेरोजिनियस. तुम्हाला मी होमोजिनियसचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा. होमोजिनियस काय, एकाच फेज मध्ये असतो, सो दॅट इज कॉल्ड एज होमोजिनियस. एक्झाम्पल दुसरं सांगतो पहा, वॉटर इन सँड. आपण जर घेतलं समजा वॉटर इन सँड, हे जर केलं सो दॅट आर द हेटेरोजिनियस. पहा हे सँड आहे आणि याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. हे कोणतं झालं मग, हेटेरोजिनियस. आणि हे जे सोल्युशन आहे ते कोणतं आहे मग, होमोजिनियस. होमोजिनियस, हेटेरोजिनियस. तर हे आपलं एक बेसिक डेफिनेशन जे आहे ते आपल्याला सोल्युशन बद्दल सांगता येतो. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. वॉटर इन मिल्क हे आहे होमोजिनियस. होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस सेम फेज मध्ये असतील सो इट इज कॉल्ड एज द होमोजिनियस. डिफरंट फेज मध्ये असतील तर काय म्हणायचं, हेटेरोजिनियस म्हणायचं. जनरली इन मोस्ट ऑफ द लाईफ, किंवा आपण काय म्हणता याला की जनरली आपण जास्त प्रमाणामध्ये जे आहे ते इन द मोस्ट लायब्ररीमध्ये असेल, इंडस्ट्रियल मध्ये असेल, ओके, लॅबोरेटरीमध्ये असेल किंवा डेली लाईफमध्ये. सो मोस्ट यूज जो आहे सॉल्व्हंट कोणता आपण यूज करत असतो, मग वॉटर यूज करत असतो. विदाउट वॉटर लाईफ इज नथिंग, लाईफ काहीच नाही. ओके, म्हणजेच आपल्या अर्थच्या बाहेर जे आहे लाईफ आहे का नाही हे आपल्याला काय अजून तर तिथं लाईफ राहत नाही. त्याचं कारण एकच आहे, सो तिथं काय नाही मग, वॉटर नाही. म्हणजेच वॉटर हा जो आहे तो मेन काय झाला मग, सॉल्व्हंट. किंवा तिथं काय मग, ऑक्सिजनचं प्रमाण किंवा ऑक्सिजन नाहीच, एअर जे आहे तिथं सराउंडिंग मध्ये नाही. त्यामुळं अदर अर्थच्या बाहेर जे आहे लाईफ जे आहे ते राहू शकत नाही, म्हणजे सजीव. लाईफ म्हणजे जीवन, आपण जगू शकत नाही. तर हे काय झालं, सॉल्व्हंट बद्दल सांगता येते. म्हणजे मोस्ट जे आहेत सॉल्व्हंट आपण कोणता यूज करत असतो, मग वॉटर आहे. म्हणून जर समजा एखादं सोल्युशन जे बनलेलं आहे आणि त्या सोल्युशन मध्ये जर आपण सॉल्व्हंट म्हणून वॉटरचा जर यूज केलेला असेल, ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द हायड्रेशन. तर त्या प्रोसेसला हायड्रेशन असं म्हणतात. ओके, काय म्हणलेलं आहे, हायड्रेशन. अजून एक गोष्ट अशी आहे पहा की जर समजा ते सोल्युशन जे आहे, सॉल्व्हंट जो आहे, जे काही सोल्युशन आपण बनवलेलं आहे त्यामध्ये सॉल्व्हंट जो आहे वॉटर यूज केलेला असेल तर त्या सोल्युशनला ॲक्युअस सोल्युशन म्हणतात. The solvent solutions are made up from a water solvent. म्हणजे तो वॉटर सॉल्व्हंट पासून कशा काय झालेला आहे, बनलेला आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज द ॲक्युअस सोल्युशन्स. जर समजा त्यांच्यामध्ये जर दुसरा कोणताही सॉल्व्हंट यूज केलेला असेल, अजून भरपूर सॉल्व्हंट असतात पहा, कोणतेही समजा बेन्झिन असेल, ओके, कार्बन टेट्राक्लोराइड असेल, असे भरपूर काय असतात मग सॉल्व्हंट असतात जे की सोल्यूटला डिझॉल्व्ह करत असतात. आणि ते जर समजा वॉटर नसतील किंवा बाकीचे दुसरे कोणतेही सॉल्व्हंट आपण यूज केलेला असेल तर त्यांना नॉन ॲक्युअस सोल्युशन असं म्हणायचं.
ओके, अदर दॅन द वॉटर. वॉटरच्या व्यतिरिक्त जे आपण सॉल्व्हंट यूज केलेलं आहे आणि त्या जे काही सोल्युशन बनलेलं आहे त्या सोल्युशन्सला काय म्हणायचं मग, नॉन ॲक्वियस सोल्युशन असं म्हणायचं. इफ देर इज अ यूज ऑफ वॉटर ॲज अ सॉल्व्हंट, तिथे जर समजा आपण यूज केलेला आहे काय, वॉटर यूज केलेला आहे सॉल्व्हंट म्हणून, अँड दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड एज द ॲक्वियस सोल्युशन. समजलं, ॲक्वियस सोल्युशन आणि नॉन ॲक्वियस सोल्युशन्स. तर डेली लाईफमध्ये जे आहे ते आपण असे भरपूर काय सोल्युशन्स आपण यूज करत असतो. ठीक आहे. मग त्यानंतर जनरली हे जे सोल्युशन्स आहेत त्या सोल्युशन्सला काय केलेलं आहे पहा, क्लासिफिकेशन केलेलं आहे. अँड दॅट क्लासिफिकेशन इज आणि ते क्लासिफिकेशन कोणतं आहे पहा. आता ह्या आपल्यामध्ये थोडंसं रिकॉल करा असं म्हणून या सिलेबसमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आहे एक आहे बा कोर्स मिक्सचर आणि कोलायडल डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशन्स. काय, कोर्स मिक्सचर, COARSE, कोर्स मिक्सचर. दुसरा आहे पा कोलायडल डिस्पर्शन आणि नंबर 3 आहे पा ट्रू सोल्युशन. म्हणजे सोल्युशनचं काय केलेलं आहे इथं, क्लासिफिकेशन केलेलं आहे. अँड दॅट क्लासिफिकेशन इज 3. हे 3 क्लासिफिकेशन आहे. आपल्याला इथं डेफिनेशन्स वगैरे त्या आपल्या या सिलेबसमध्ये दिलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगतो पहा. काय, कोलायडल, पहिलं कोर्स मिक्सचर म्हणलेलं आहे, दुसरं आहे कोलायडल डिस्पर्शन आणि तिसरं आहे ट्रू सोल्युशन्स. कोर्स मिक्सचर काय पहा, कोर्स मिक्सचर सांगतो मी. कोर्स मिक्सचर म्हणजे जे सोल्यूट पार्टिकल्स असतात ते लार्जर साईजचे असतात. एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत पहा, तिन्ही बी सांगतो मी. एक एक वर्ड मध्ये तुम्हाला ते डेफिनेशन्स क्लिअर होऊन जातात. कोर्स मिक्सचर काय आहे, जो सोल्यूट पार्टिकल जो आहे तो कसा असतो, लार्जर साईजचा असतो. The solute particles are present in larger size in the solution is called as coarse mixture. जसं एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येते, शुगर इन वॉटर, साल्ट इन वॉटर इज द कोर्स मिक्सचर. हे कोर्स मिक्सचर आहे पहा. दुसरे डेफिनेशन सांगतो पहा, कोलायडल डिस्पर्शन हा एक सोल्युशन आहे. नंबर 2 सोल्युशन्स, कोलायडल डिस्पर्शन. कोलायडल डिस्पर्शन काय आहे, द सोल्यूट पार्टिकल्स इन द सोल्युशन्स आर द साइज ऑफ 10 to the power -1 to 10 to the power -7 एवढी जी आहे त्याची साईज असते पहा, सेंटीमीटर. कोलायडल डिस्पर्शन्स जसं तुम्हाला सांगितलेलं आहे, कोर्स मिक्सचर मध्ये जी साईज जी आहे सोल्यूट पार्टिकलची कशी असते, लार्जर असते. आणि कोलायडल डिस्पर्शन मध्ये साईज जी आहे सोल्यूट पार्टिकलची किती असते सांगा, 10 to the power -1 to 10 to the power -7 सेंटीमीटरची साईज असते. या प्रकारचा जर त्यामध्ये जर सोल्यूट पार्टिकल असेल तेवढ्या साईजचा आणि तो जो काही सोल्युशन बनलेला आहे, दॅट सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज द कोलायडल डिस्पर्शन. ठीक आहे. त्यानंतर पहा 3rd आहे ट्रू सोल्युशन्स. ट्रू सोल्युशन म्हणजे काय, ट्रू सोल्युशन म्हणजे खरा सोल्युशन नाही. ट्रू सोल्युशन म्हणजे काय, ट्रू सोल्युशन इज द TRUE, ट्रू सोल्युशन त्याचं असंच आहे, पण तिथं काय आहे 10 to the power -8 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहे ते सोल्यूट पार्टिकलची साईज असते. सो दॅट इज कॉल्ड एज द ट्रू सोल्युशन्स. ओके. मग अजून पहा, हे झाले मी तुम्हाला 3 सोल्युशन बद्दल सांगितलेलं आहे. कोणते कोणते आहेत. सो फर्स्ट आहे कोर्स मिक्सचर, सेकंड आहे कोलायडल डिस्पर्शन आणि नंबर 3rd आहे पहा ट्रू सोल्युशन्स. कोर्स मिक्सचर मध्ये काय सांगा, कोर्स मिक्सचर मध्ये आहे द सोल्यूट पार्टिकल्स आर प्रेझेंट इन अ लार्जर साइज. कोलायडल डिस्पर्शन मध्ये काय, द सोल्यूट पार्टिकल्स ऑफ द साइज इज 10 to the power -1 to 10 to the power -7 सेंटीमीटर.
The solutions are made up of from a solute, and that solute particle size is 10 to the power minus 1 to 10 to the power minus 7 centimeter. And true solutions काय? True solutions आहे पहा, the solute particles of the size is 10 to the power minus 8, above 10 to the power minus 8 centimeter. म्हणजे 10 to the power 8 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे आहेत त्या सोल्यूट पार्टिकलची साईज असते, आणि दॅट सोल्युशन्स इज कॉल्ड एज ट्रू सोल्युशन्स. ठीक आहे, पहा मी पूर्ण ज्या डेफिनेशन्स आहेत, बेसिक डेफिनेशन्स तुम्हाला मी ह्या सोल्युशनची जे आहे ते क्लिअर करायलो. त्यानंतर अजून एक असे आहेत पहा सोल्युशन्स जे आहेत, अजून काही क्लासिफिकेशन्स आपल्याला सांगता येते. आणि हे जे काही क्लासिफिकेशन बघितलेलं आपण 3 क्लासिफिकेशन्स, दॅट क्लासिफिकेशन इज डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. कोणते कोणते आहेत मग? 3. ते आता सांगितलेलं आहे. दॅट क्लासिफिकेशन इज डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. सोल्युशनचं जे काही क्लासिफिकेशन झालेलं आहे, दॅट क्लासिफिकेशन इज डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. अजून एक तुम्हाला मी क्लासिफिकेशन सांगतो पहा सोल्युशनचं, आणि ते क्लासिफिकेशन कसं आहे पहा. सो दॅट क्लासिफिकेशन जे आता मी सांगतो पहा, सो दिस क्लासिफिकेशन इज डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स इन द सोल्युशन. काय म्हणतो मी? सोल्युशन जे काही बनलेलं आहे, सो दॅट solutions are made up of from a number of constituent particles. Okay, so this classification is depends upon the number of constituent particles present in the solutions. त्या सोल्युशन मध्ये नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स किती आहे त्यावर ह्या सोल्युशनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. बरोबर. आणि ते आहे पहा एकदम सिंपल आहे, ते आहे बायनरी, टर्शरी, क्वाटर्नरी. जर समजा त्यामध्ये पहा बायनरी फर्स्ट नाही, एक राहतो का? बायनरी युनिमॉलिक्युलर नाही, तिथं इथं नाही, तो बायनरी आहे. बायनरी म्हणजे काय? मिनिमम त्यामध्ये जे काही सोल्युशन्स बनलेलं आहे, so minimum, so there is a present 2 components. कमीत कमी त्याच्यामध्ये 2 कंपोनेंट असलेच पाहिजे तरच सोल्युशन तयार होत असतो. आणि ते 2 कंपोनेंट आहेत कोणते आहेत पहा? सॉल्व्हेंट आणि सोल्यूट आहे. सॉल्व्हेंट आहे पण 1 or more सोल्यूट पार्टिकल्स असतात, त्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बायनरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. If there is a present 2 component, one is solvent and another is solute, is called as binary solutions. The solutions are made up of from 3 components, is called as tertiary solution. कोणते असतील मग? सॉल्व्हेंट एक आहे आणि 2 components of the solute आहेत. Okay, tertiary. Quaternary solutions. The solutions in the solutions present 4 components. The solution contain 4 components is called as quaternary solution. One is solvent and another is 3 component is solute. It's called as tertiary solutions. तर हे अशा प्रकारे सोल्युशनचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करता येते. पहिलं क्लासिफिकेशन सोल्युशन म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला मी. त्यानंतर सॉल्व्हेंट कशाला म्हणतात याबद्दल सांगितलेलं आहे, सोल्यूट कशाला म्हणतात याबद्दल सांगितलेलं आहे. सॉल्व्हेंट आणि सोल्यूटचे तुम्हाला 2 डेफिनेशन सांगितलेले आहेत. त्यानंतर सांगितलेल्या पहा सोल्युशन बद्दल तुम्हाला होमोजिनियस सोल्युशन आणि हेट्रोजिनियस सोल्युशन. त्यानंतर जे वॉटर आपण जर जास्त प्रमाणामध्ये किंवा मोस्ट ऑफ दी सॉल्व्हेंट म्हणून आपण यूज करत असतो वॉटरचा,
आणि जर वॉटर सॉल्व्हंट म्हणून तिथे यूज केलेला असेल त्या सोल्युशन मध्ये, तर त्या सोल्युशनला ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणता सॉल्व्हंट असेल तर त्याला नॉन ॲक्वियस सोल्युशन म्हणतात. अजून दुसरी गोष्ट आहे, सॉल्व्हंट जर तिथं सोल्यूट पार्टिकलला डिझॉल्व्ह करण्यासाठी वॉटर म्हणून यूज केलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, हायड्रेशन प्रोसेस असं म्हणतात किंवा ॲक्विएशन असं म्हणतात. ओके, तर त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे कोलायडल कोर्स मिक्सचर्स, कोलायडल डिस्पर्शन आणि ट्रू सोल्युशनचं क्लासिफिकेशन्स. देन आय विल डिस्कस, म्हणजे अजून आम्ही एक सांगितलं होतं पहा, कोणतं सांगितलेलं आता, सोल्युशनचं क्लासिफिकेशन्स, अँड दॅट क्लासिफिकेशन्स डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन, बायनरी, टर्शियरी अँड क्वाटर्नरी. ओके, तर हे सर्व असं सोल्युशन्स बद्दल आपल्याला सांगता येतो. हे जनरल गोष्टी आहेत पहा सगळं. तर हे झालं मी इंट्रोडक्शन्स किंवा सोल्युशन बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हा जो काही पार्ट आहे तुम्हाला मी सांगितलेला आहे, तो पार्ट जो आहे तो याच्या अगोदर सगळ्या याच्यामध्ये जे झालेला आहे तो जनरल पार्ट झाला हा सगळा. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अजून एक दुसरी गोष्ट अशी आहे पहा पुढं, सो चॅप्टर मध्ये जो आपल्याला दिलेला आहे, अँड दॅट इज द टाइप्स ऑफ सोल्युशन्स, अजून परत आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ही टाइप्स ऑफ सोल्युशन्स मी तर लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणाल एक लक्षात ठेवा, टाइप्स ऑफ सोल्युशन जे आहेत, सोल्युशन म्हणलंय की फक्त ओनली लिक्विड फॉर्म मध्येच असतो असं काही नाही. म्हणजे आपण लिक्विड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सॉलिड जे आहे ते ऍड केलं आणि त्याच्यापासून जो काही बनलेला आहे सो सोल्युशन झाला. तर गॅसेस पण सोल्युशन्स असतात, गॅसेस फॉर्म मध्ये सुद्धा सोल्युशन असतात, सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा सोल्युशन असतो, लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा सोल्युशन्स असतो. ओके, तर सो टाइप्स ऑफ सोल्युशन्स आपल्याला इथं सांगितलेलं आहे पहा. काय आहे टाइप्स ऑफ सोल्युशन्स? टोटल जे आहे ते 9 टाइप्स आहेत. अँड दॅट classification of the solution, types of solutions is depends upon the state of the solute and state of the solvent. हे कसं आहे पहा, इथं काय यूज केलेलं आहे, काय यूज केलेलं आहे, तर 9 आपल्याला अजून परत काय करता येतात, आपल्याला अशी क्लासिफिकेशन्स करता येतात पहा. समजलं हे कसं केलेलं आहे, मी काय केलं, सॉरी हा, सो स्टेट ऑफ सोल्यूट, स्टेट ऑफ सोल्यूट आणि स्टेट ऑफ काय असेल मग सॉल्व्हेंट आहे, स्टेट ऑफ सॉल्व्हेंट आहे. सोल्युशन जे बनत असतो तो कोणत्या फेज मध्ये आहे हे डिपेंड्स आहे सॉल्व्हेंट कोणता आहे ते. काय म्हणतो मी, सोल्युशन कोणत्या फेज मध्ये आहे, सो दॅट डिपेंड्स अपॉन द स्टेट ऑफ द सॉल्व्हेंट. सॉल्व्हेंट कोणत्या स्टेट मध्ये आहे त्याच्यावर सोल्युशन जे आहे ते सोल्युशनचा स्टेट किंवा सोल्युशनचा फेज डिपेंड असतो. कारण बिकॉज सॉल्व्हेंट इज ऑलवेज प्रेझेंट इन लार्ज अमाउंट, सॉल्व्हेंट इज ऑलवेज प्रेझेंट इन लार्ज अमाउंट इन द सोल्युशन. सो फेज ऑफ द सोल्युशन इज डिपेंड्स अपॉन द कशावर आहे मग सॉल्व्हेंट आहे. आता आपल्याला होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस फेज आहे ते झालं, पण सेम फेज मध्ये असतील तर पहा इथे काय लिहिलं आहे, स्टेट ऑफ सोल्यूट सॉलिड स्टेट मध्ये घेतलेला आहे आणि स्टेट ऑफ सॉल्व्हेंट, सॉल्व्हेंट जो आहे तो कोणत्या फेज मध्ये आहे, लिक्विड आहे. अगोदर हा चार्ट कसा लिहिला आहे मी ते सांगतो पहा. सॉलिड सॉलिड सॉलिड, सॉलिड मध्ये हे सोल्यूट पार्टिकल्स आहे. सॉल्व्हेंट जे आहे ते एक लिक्विड, सॉलिड आणि गॅस घेतलेलं आहे. परत सोल्यूट कोणता आहेत मग लिक्विड फॉर्म मध्ये आहेत. इकडे काय केलं पहा, सॉल्व्हेंट लिक्विड सॉलिड गॅस घेतलेला आहे. परत गॅस फॉर्म मध्ये सगळे सोल्यूट आहेत आणि त्याच्यामध्ये लिक्विड सॉलिड आणि गॅस आपण सॉल्व्हेंट ऍड केले. तर काय आहे, कसं आहे, काय झाले आहेत, कोणते कोणते एक्झाम्पल्स आपल्या इथे यूज केले आहेत आणि कसं सोल्युशन्स तयार झाले आहेत याच्याबद्दल मी हा जो टेबल आहे तो डिस्कस करतो पहा. काय दिलंय, टाइप्स ऑफ सोल्युशन्स आहे
सॉलिड्स. सॉलिड हा जो आहे तो सोल्यूट आहे आणि लिक्विड जो आहे तो काय सॉल्व्हेंट आहे. ह्या लिक्विड मध्ये सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट ऍड करायचा असतो. सॉल्व्हेंट मध्ये सोल्यूट जो आहे तो ऍड केलेला आहे, लिक्विड मध्ये हा सॉलिड ऍड केलेला आहे आणि त्यापासून सोल्युशन्स बनवलेले आहे. एक्झाम्पल सांगितलं आहे सी वॉटर. सी वॉटर समुद्रातलं पाणी जे आहे, समुद्राचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये बरेच मिनरल्स आहेत आणि ते मिनरल्स त्या वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले आहेत. ओके, म्हणजे हे काय झालं, सी वॉटर इज द वॉटर काय आहे लिक्विड फॉर्म मध्ये सॉल्व्हेंट आहे. आता त्यामध्ये सी वॉटर मध्ये बरेच मिनरल्स असतात, ते सॉलिड फॉर्म मध्ये आहेत जे की त्या वॉटर मध्ये डिझॉल्व झालेले आहेत. सी वॉटर. बेन्झोइक ऍसिड इन बेन्झीन. बेन्झीन हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, बेन्झोइक ऍसिड हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. बेन्झोइक ऍसिड हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि बेन्झीन हा लिक्विड फॉर्म मध्ये आहे. बेन्झोइक ऍसिड हा सोल्यूट, बेन्झोइक ऍसिड हा सॉलिड फॉर्म मध्ये असलेला सोल्यूट आहे. बेन्झीन हा जो आहे, बेन्झीन बेन्झीन काय आहे मग सॉल्व्हेंट आहे जो की लिक्विड फॉर्म मध्ये आहे. शुगर इन वॉटर. ओके, शुगर हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे जो की सोल्यूट आहे. वॉटर हे सॉल्व्हेंट आहे जो की लिक्विड फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर पुढचं सोल्युशन्स बनवलेलं आहे पहा, सॉलिड सॉलिडचं सोल्युशन्स बनवलेलं आहे. सॉलिड सॉलिडचं सोल्युशन बनवलेलं आहे. मेटल ऑलाइड्स सच ॲज ब्रास आणि ब्रॉन्झ. ब्रॉन्झचे तांबे वगैरे असतात ते. मेटल ऑलाय म्हणजे काय असते पहा, मिक्सचर ऑफ काय असते मेटल्स, त्याला ऑलाय म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचं मिक्सचर एकत्रित करणे त्याला काय म्हणायचं, ऑलाय म्हणायचं. सो दॅट इज द ऑलाय. ब्रास आणि ब्रॉन्झ हे आहेत पहा. सॉलिड गॅस. सॉलिड फॉर्म मध्ये कोण आहे तर आयोडीन आहे. इन एअर. एअर जो आहे तो हा सॉल्व्हेंट म्हणून यूज केलेला आहे. एअर आहे, खूप प्रमाणामध्ये काय एअर आहे. आयोडीन काय केलेलं आहे आपण, आयोडीनला सोडून दिलेलं आहे हवेमध्ये. असं आयोडीन जो आहे तो स्प्रेड करून टाकलेला आहे. तर तो एअर मध्ये काय झालेला आहे, आयोडीन जो आहे तो ऍब्झॉर्ब झालेला आहे. आयोडीन कसा आहे लिक्विड फॉर्म मध्ये आहे. इन एअर. एअर जो आहे तो सॉल्व्हेंट आहे जो की गॅस फॉर्म मध्ये आहे. पुढं नेक्स्ट सोल्युशन्स तयार झाले आहेत पहा, कोणते आहेत, लिक्विड लिक्विड्स. त्याला लिक्विड सोल्युशन म्हणायचं. सॉलिड सोल्युशन आहे, हे गॅस सोल्युशन आहे. लिक्विड सोल्युशन आहे, सॉलिड सोल्युशन आहे, गॅस सोल्युशन आहे. लिक्विड सोल्युशन, सॉलिड सोल्युशन, गॅस सोल्युशन. लिक्विड्स. लिक्विड मध्ये काय करायला, लिक्विड ऍड करायला. गॅसोलीन. पुढे आहे पहा, इथेनॉल इन वॉटर. अल्कोहोल काय करायचं वॉटर मध्ये ऍड करायचं. पुढे काय करायचं, इथेनॉल इन वॉटर. ठीक आहे. त्यानंतर लिक्विड्स इन सॉलिड. लिक्विड्स इन सॉलिड्स. लिक्विड्स इन सॉलिड्स काय, सॉलिड जो आहे तो हा सॉल्व्हेंट आहे, लिक्विड जो आहे तो सोल्यूट आहे. लेस अमाउंट मध्ये जो असतो सोल्यूट आहे, लार्जर अमाउंट मध्ये आहे तो सॉलिड आहे. अमलगम्स ऑफ मर्क्युरी विथ, Ag म्हणजे मर्क्युरी, विथ मेटल सच ॲज मर्क्युरी इन सिल्वर. अमलगम. अमलगम काय असते पहा, अमलगम म्हणजे काय, मर्क्युरी असते. मर्क्युरी लिक्विड फॉर्म मध्ये आहे. तर हा जो आहे अमलगम ऑफ Ag विथ मेटल. मेटल काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं. मेटल काय करायचं आहे, मर्क्युरी खूप जास्त घ्यायचा आहे, तो सॉलिड फॉर्म मध्ये आहे. सॉरी, मेटल जो आहे तो जास्त प्रमाणात घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये लिक्विड काय टाकायचं आहे आपल्याला, Ag टाकायचं. लिक्विड फॉर्म मध्ये असतो Ag. तर तो अमलगम तयार होतो, त्याला अमलगम म्हणतात. मर्क्युरी पासून, मर्क्युरी सोबत जे काही मेटल आपण त्याच्यात ऍड करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे, आणि ते सोल्युशन जे तयार झाले आहे त्याला अमलगम म्हणतात. ठीक आहे. तर सॉलिड जो आहे तो काय आहे मग, सॉल्व्हेंट आहे, म्हणजे हे मेटल्स आहेत पहा. आणि लिक्विड जो आहे तो हा Ag आहे. Ag काय करायचं, मर्क्युरी त्या मेटल मध्ये ऍड करायचं आहे. आणि जे सोल्युशन्स बनलेलं आहे त्याला काय म्हणलेलं आहे मग, अमलगम बनलेला आहे. आणि हा जो आहे तो सॉलिड सोल्युशन्स आहे. पुढे गॅस, लिक्विड. गॅस मध्ये काय करायचं, लिक्विड ऍड करायचं आहे. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन.
हा नायट्रोजन जो आहे तो गॅस फॉर्म मध्ये आहे. क्लोरोफॉर्म हा कसा आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन्स. क्लोरोफॉर्म जो आहे तो नायट्रोजन मध्ये काय करायचं, ऍड करायचा. म्हणजे हे जे तयार झालेलं आहे गॅस सोल्युशन तयार झालेलं आहे. पुढं लिक्विड मध्ये काय करायचं आहे, गॅस ऍड करायचा आहे. लिक्विड मध्ये गॅस ऍड करायचा आहे. कार्बोनेटेड वॉटर, कार्बोनेटेड वॉटर CO2 in H2O. ओके, कार्बन डायऑक्साइड जो आहे तो काय होत असतो, मग वॉटर मध्ये काय झालेला आहे, ऍब्झॉर्ब झालेला आहे. वॉटर आहे, वॉटर मध्ये काय असतो, कार्बन डायऑक्साइड सुद्धा असतो. म्हणजे वॉटर जे आहे, म्हणजे जर समजा तिथलं जर एकदम दूषित पाणी जर असेल तर त्याच्यात CO2 जे आहे ते ऍड केलेलं आहे. CO2 इन वॉटर. CO2 हा जो आहे तो CO2 हा कार्बोनेटेड म्हणजे काय, वॉटर मध्ये CO2 असणे त्याला कार्बोनेटेड म्हणतात. CO2 म्हणजे हा CO2 जो आहे तो गॅस फॉर्म मध्ये काय झाला, सोल्यूट. वॉटर मध्ये ऍड केलं, वॉटर काय झाला, लिक्विड, तो झाला सॉल्व्हेंट. CO2 इन वॉटर H2O. दुसरं एक्झाम्पल पहा, ऑक्सिजन इन वॉटर. ऑक्सिजन पाणी, वॉटर आहे, वॉटर मध्ये ऑक्सिजन काय करायला, ऍब्झॉर्ब करून घ्यायला. म्हणजे त्या वॉटर मध्ये काय आहे, ऑक्सिजन असतो. म्हणजे तो ऑक्सिजन जो आहे तो काय झाला, मग ऑक्सिजन जो आहे तो सोल्यूट झाला आणि वॉटर जे आहे ते सॉल्व्हेंट झाला. ऑक्सिजन इन वॉटर आपलं एक्झाम्पल सांगता येईल. गॅस सॉलिड्स. गॅस काय करायचं, सॉलिड मध्ये ऍड करायचं. H2 इन पॅलेडियम. पॅलेडियम हा एक मेटल आहे, PD याला म्हणतात पॅलेडियम, PD पॅलेडियम. H2 हायड्रोजन गॅस आहे. हायड्रोजन गॅस काय करायचं आहे, आपल्याला पॅलेडियम मेटल मध्ये मिक्स करायचं आहे. तर हायड्रोजन गॅस हा काय केलेला आहे, सॉलिड मध्ये मिक्स केलेला आहे. तर तो सोल्युशन तयार झालेला आहे. पहा, लास्ट आहे गॅस. गॅस हे माहिती आहे सर्वांना, एअर आहे. ॲटमॉस्फिअर मध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय असतात, गॅसेस असतात. आणि ते गॅसेस आहेत पहा, O2 आहे, N2 आहे, आर्गॉन आहे, O2, ऑक्सिजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे, आर्गॉन आहे अँड अदर गॅसेस. हे भरपूर प्रमाणात जे आहे ते गॅसेस प्रमाणात आहेत. आणि जे लार्जर अमाऊंट मध्ये आहे ते सॉल्व्हेंट आहेत, जे लेझर अमाऊंट मध्ये आहे ते सोल्युट्स आहेत. अँड दॅट आर मेड अप ऑफ अ गॅसेस सोल्युशन्स. तर हे अशा प्रकारे आपल्याला 9 टाइप्स जे आहेत ते सोल्युशनचे अजून आपल्याला इथं करता येतात. सो दिस इज द very important classifications of the solutions and basic definitions of the solutions. ओके, तर हा जो चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. काही बेसिक गोष्टी मागच्या ज्या आहेत ते जनरली आपल्या डेली लाईफ मध्ये यूज होणारे आहेत. आतापर्यंत जे काही मी सांगितलेलं आहे ते बऱ्याच मागचं जे पार्ट जो आहे तो बराच झालेला आहे, किंवा 10th मध्ये असेल, 11th मध्ये आहे. ह्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहेत. काही डेफिनेशन्स मी तुम्हाला नवीन काही डेफिनेशन सुद्धा या चॅप्टरमध्ये जे आता मी सुरुवातीला इंट्रोडक्शन म्हणून त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्यवस्थित जे आहे तुम्ही त्याला काय करायचं, नोट करायचं आणि त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, हे क्लासिफिकेशन जे आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तो आपण उद्याला कंटिन्यू करत. ओके, थँक्यू. थांबू.